हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीत, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं वक्तव्य केलंय। काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं। यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आता याच वादग्रस्त वक्तव्यावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना आम्ही 1 रुपया देत नाही। म्हणजे भिकारी कोण आहे तर भिकारी शासन आहे, शेतकरी नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी आता म्हटलेलं आहे। प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। अनेक राज्य कर्जामध्ये 25% वर गेले आहेत, फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास 4-5% चालले गेलेले आहेत। ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे। त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।